केवलं ज्ञानमूर्ति दुर्गातीतगगनं सदृशतत्त्वमचाभिलक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वदी साक्ष्यभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा दत्तात्रेय महाराज की जय। आदे व्यर्थ जाऊ न दिले सदा सर्वदा नामाटविदे नामाची अंतर पडू न दिले तया आनंद नामाची जयाच्या हृदय नाही आनंद नाम तया जीवावरे मोहे माझे प्रेम तो जीव अधमा उनी अधम पडेल लक्ष दौऱ्यांचे माझे गुरु संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु वेन मार्ग नाही तुझान देव पाहता त्रिलोकी गुरु तुकाचे सागर गुरु प्रेमाचे आगर गुरु धैर्याचे डोंगर नकदा काळी डगमगना प्रस्तुत प्रसंगी आज या ठिकाणी वास्तव शांतीच्या निमित्ताने आपण सर्वजण आलेलो आहोत आणि आल्यानंतर घरातून जेव्हा बाहेर पडले संगती घेतले कोण कोण आणि गेले वस्तू कुठे ठेवले किंवा गमावले सांगवाज तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही सांगा वेलवलाई गुरुपुत्रा म्हणून आपण सर्वजण इथं आलो पण का आलो त्याचे कारण आहे वास्तू शांतीच्या निमित्ताने आपण सर्वजण इष्टमित्र सोयरे सज्जन साधू संत महात्मे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। हे सगळेजण येणं म्हणजे गेला महापर्व काळ म्हणतात साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा साधू संत महात्मे त्यासारखे पाहुणे भक्त शास्त्रामध्ये सुद्धा सांगते महाराज गुरु भक्ताचा महिमा नकळी ब्रह्मादिका निशान परलोका लावेली गुरुची सेवा केली तर कारण गुरु सेवा घडी ज्याची काळदंडीना तयाची आमची जाय मोक्ष पदाची गुरुची सेवा केली। गुरु याचा अर्थ असा की आपल्याला ज्या गुरु महाराजांकडून बोध होतो बोध याचा अर्थ असा कोठून आलो कोठे जाणे विचार मनाला अन कर्तव्य ते काय करावे पुसावे गुरुला आपण कुठून आलो आपल्याला कुठं जायचं आहे आणि हे सगळं आपल्याला विसर पडल्यामुळं मग या मनुष्य जन्माला लक्ष ठेवण्याची तर करा करून हा एक मला मनुष्य जन्म मिळाला भगवंता आणि या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर तुझ्या कृपा दृष्टीने तुझ्या आशीर्वादाने गुरु कृपा होय जेव्हा अंधारे लागे दिवा गुरु कृपा झाली महाराज थोडा आले
गुरु महाराजांची कृपा दृष्टी कबलेवाचे परमपूज्य विश्ववंदनीय सद्गुरु समर्थ बाळजी महाराज, कबलेवाचे परमपूज्य सद्गुरु गुरुमूर्ती बाळजी महाराज, गुरु येदुगिरीजी महाराज, मठ सुलतान पडगुंपा या संत महात्म्यांच्या गुरु महाराजांच्या आशीर्वादाने होत असलेला हा कार्यक्रम, कारण आशीर्वाद एक असा की सदासती हा देता येत नाही आणि मागितल्याला मिळत नाही, पण न मागता पण मिळू शकते. कारण ज्याच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण जातात तेव्हा त्याचा आपल्याला बोध कळेल. म्हणून संतांचे संगत सुखकर संसारी, वाया येर झाडे नको, आलाचे कोटुने पुढे कोठे जाचे, विचार मनाचे कान कळी. संतांच्या म्हणजे चंदनाच्या संगती सर्व वनस्पती चंदन होती. चंदनाच्या झाडाच्या सानिध्यात गेल्यानंतर जसं झाड चंदन होतात, परी जरी करता संतांच्या सानिध्यात राहून जरी आपल्याला आपले विचार बदलत नसतील तर मग परवेळूच्या पोटे गाठी असते चंद न होय कल्पांती. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी सुद्धा अनंत जन्माची पुण्य लागते. म्हणून या गुरु महाराजांच्या आशीर्वादाने आणि गुरु कृपा ही अशी आहे की गुरु कृपा झाली इमारत फळा आली. कारण गुरुचा आशीर्वादच तसा आहे, असा ते फक्त होता. आणि त्यांनी आपल्या गुरु महाराजांकडून मंत्र घेऊन बऱ्याच दिवसानंतर ज्या गावामध्ये गुरु महाराज राहायचे आणि हा भक्त दुसऱ्या गावामध्ये राहायचे, एके दिवशी त्याला संसारामध्ये असा प्रसंग आला की त्याची एक मुलगी होती आणि ती मुलगी लग्नाला, ती लग्नाला आलेली मुलगी खूप चांगली होती, हुशार होती, शाळेमध्ये सुद्धा विद्वान होती. परंतु याची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, गरिबीची असल्यामुळं आता आपल्या मुलीचं आपण लग्न कसं करायचं, नेहमी त्याला चिंता सुरू झाली. आणि रात्रंदिवस त्याला चिंता लागली, आपल्या लेकराचं लग्न कसं करायचं, लग्न कसं करायचं. कारण असा विचार करत असताना एके दिवशी त्याला एक विचार आला की आता आपल्याला कुठंच त्याचं उत्तर मिळणार नाही किंवा आपल्याला इथं कुठंच शांती मिळणार नाही, फक्त आता शांती मिळेल ते आपल्या गुरुच्या घरी. तेव्हा आपण आता आपल्या गुरुला भेटायला जायचं. कारण ठरवलं ज्या गावामध्ये गुरु महाराज राहायचे त्याच गावामध्ये गेलं, मठामध्ये गेलं, गुरुचं दर्शन घेतलं. गुरु महाराजांनी विचारलं, का आला रे बाबा? म्हणजे महाराज आलो तर दर्शन आहे. पण ज्यावेळेस तो दर्शन घेतला आणि जेव्हा गुरु महाराजांनी आपल्या भक्तांना पाहिलं त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरले जे भाव होते ते सगळे उतरलेले होते. गुरुने विचारलं, म्हणले काय झालं बाबा तुला, काय झालं तुला, काहीतरी तुझ्या प्रपंचामध्ये अडचण आली का, काय झालं सांग. असं विचारत असताना तो एकही बोलला नाही. दिवस गेला, एक रात्र राहिला, दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली, पुन्हा उठला, स्नान केला, पुन्हा गुरु महाराजांचं दर्शन घेतला. तेव्हा पुन्हा गुरु महाराजांनी विचारलं, अरे बाबा आता तरी सांग ना काय झालं. तेव्हा त्यानं सांगितलं, म्हणे महाराज की माझी एक मुलगी लग्नाला आली आणि तिचं लग्न करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, अशी माझी परिस्थिती आहे. याच्या अगोदर
मुलीचं लग्न झालं, त्याच मुलीच्या कर्जामध्ये मी आज आहे आणि ह्या मुलीसाठी आता मला कोणी कर्ज पण देत नाही, असं ते आपल्या गुरुसमोर म्हणाले. गुरु महाराजांनी हे शब्द ऐकला आणि गुरु महाराज सहज म्हणाले, अरे बाबा जाऊ दे, त्याची काळजी करू नको तू, करता हातात तोपर्यंत सर्व गुरु पाहिजे, तुझे देवावर भरोसा आहे की नाही तुझा, तुझ्या गुरुवर विश्वास आहे की नाही तुझा, असं म्हणत असताना ते भक्त जो होता तो आपल्या गुरुचे पाय धरला. हो गुरु महाराज, माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि म्हणे तुझ्या मुलीचे लग्न होऊन जाईल. असा शब्द आपल्या गुरुच्या मुखातून निघाल्यानंतर तो भक्त 1 2 3 4 5 दिवस झाले त्या गुरु महाराजाकडेच राहिल्यानंतर योग असा तो भक्त जो असणारा आणि ज्या गावचा असणारा जो भक्त होता त्याच गावाचे लग्न ठरलेलं होतं. थोडं पाणी होत आणि लग्न ठरलेलं असताना एक श्रीमंत घरचा मुलगा आणि हा जो ग्रहस्थ ज्या महाराजांपाशी होता त्याच्या गावात एक मुलगी होती आणि ती मुलगी त्या दोघांचा हा लग्न सोहळा होता. सगळे लोक जमलेले होते, सगळं काही झालेलं होतं. आता दोघं जे वधूवर असणारे लग्नासाठी उभा टाकले होते तितक्यात काय झालं, अंतरपट झालेला होता. अचानक त्या नवरीच्या बुद्धीमध्ये काय पालक झाला, ती नवरी म्हणाली मी याला पूर्ण देणार नाही. असं म्हणलं असताना सगळेजण जवळ आले, बाई काय झालं तुला? नाही 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 नाही, तुम्ही जर माझं लग्न याच्याशी लावताल तर मी अभिघात आहे. असं म्हणल्यानंतर मग लगेच जे आहे ते नवरी मुलगी असणारी तिथून निघून गेली आणि लोकांनी विचार केला आता काय करायचं. ज्या नवदेवाचा बाप होता त्याने विचार केला की माझ्या मुलासाठी या गावातली मुलगी नेण्यासाठी मी आलो, पण मी या गावातली मुलगी गरीबाची का होईना पण याच गावातली मुलगी मी माझ्या मुलाला करून देईल. 1 रुपया न होता पण मी इथून माझं वराड परत करणार नाही. हट्ट धरून बसला तो. गावात काही हुशार माणसं होते आणि त्या हुशार माणसाने विचार केला, एक गरीब माणूस आहे, त्याची एक मुलगी लग्नाला आली आहे, खूप चांगली आहे आणि तेच मुलगी या मुलाला आपण देऊया. ते गेले 4 माणसं घरी, विचारलं, अहो म्हणे अमोक पाटील घरी नाही म्हणे. ते कुठे गेले? आपल्या गुरु महाराजांकडे गेले. गुरु महाराजांकडे असताना हा सर्व प्रकार आपल्या घरी घडत आहे. हकीकत मध्ये झालेली घटना आहे महाराज, खोटी नाही. बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराजांच्या शिष्याकडे हा दृष्टांत घडलेला आहे. म्हणून अशा प्रकारे जे आहे ते हे महाराजांकडे गेले असताना बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज साक्षात आमच्या भागामध्ये झालेले आहेत आणि त्याच गावातले माणसं घरी गेले असताना त्यांनी सांगितलं महाराजांकडे ते गेलेले आहेत. मग 2 जण मोटरसायकलवर बसले, म्हणले चला त्याला घेऊन येऊ. मोटरसायकलवर आले आणि मग ज्या ठिकाणी महाराज राहत होते त्या मठामध्ये गेले. म्हणजे महाराज आणि कुठं आहेत आमच्या घरचे पाटील? म्हणजे हे बघा इथं बसले. त्यांच्याकडे म्हणजे चला तुमच्या मुलीचे लग्न जुळलंय, फक्त अक्षता टाकायचंय म्हणे. म्हणजे कोणच चोरीक लावली? मुलीसाठी लग्नासाठी पैसे कोण आणले? नाही म्हणे, फक्त तुम्हाला अक्षता टाकायचं, काहीच करायचं नाही म्हणे, फक्त अक्षता टाकायचं. फक्त गुरुच्या सानिध्यात राहिल्यानंतर त्याला गाडीवर बसविलो महाराज. दोघांनी मध्ये बसविलं आणि गाडी घेऊन दोघं आले आणि आल्यानंतर त्या लग्नामध्ये त्या गरीब माणसाची मुलगी उभा केली आणि एका श्रीमंत मुलाचं लग्न झालं. हे म्हणजे गुरुकृपा. गुरुकृपा होय जेव्हा अंधारात लागेल, गुरु महाराजांची कृपा झाल्यानंतर जे आपल्या जीवनामध्ये मूलभूत 3 गरजा आहेत. काय आहे? एक म्हणजे अन्न,
दुसरं म्हणजे वस्त्र आणि तिसरं म्हणजे निवारा. अन्न, वस्त्र, निवारा हे तीन मूलभूत गरजा आहेत. राहण्यासाठी चांगलं घर असावं आणि ज्या घरामध्ये आपण वास्तू करत असताना वास्तू तज्ञाला दाखवून आपण घराचा मुळवा भरवावा आणि मुळवा भरत असताना एखादा चांगला योग बघावा. गुरु कुशामृत योग, चंद्र दर्शनाचा योग असे काही सुंदर योग असतात आणि ते योग बघून त्याच योगावर त्याचं पूजन करावं. अतिशय सुलभ आणि चांगल्या प्रकारे ते कार्य पार करत असते. आपलं हे वैदिक शास्त्र आपल्या हिंदू धर्माप्रमाणे सांगते. म्हणून त्याच घरामध्ये कोणत्या बाजूला कोणती दिशा असावी, कोणत्या बाजूला आपला झोपाट असावा आणि आपल्या घरामध्ये आपल्या दिशेच्या बाजूने उजव्या बाजूने आपलं स्वयंपाकरूम असावं असे काही त्याच्यामध्ये वास्तुतज्ञ असतात. त्यांना बोलून ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्याव्या. कारण घर म्हणजे बांधल्यानंतर पुन्हा पाडता येत नाही. कारण त्यांना त्या घराला बांधण्यासाठी काय लागते फक्त बांधणाऱ्या घर मालकालाच माहीत असते. कारण कष्टातून, मेहनतीतून, श्रमातून शेतकऱ्यांचं घर म्हणजे पुणे शेतकऱ्याचा असं महाराज तर हे खूप मेहनतीचं आहे आणि एक जे पैसा असतो शेतकऱ्याचा खूप मोलाचा असते आणि मेहनतीचा असते. कष्टातून, मेहनतीतून. कारण शास्त्र सांगते की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. किंवा भागवद्गीतेमध्ये म्हणतात कर्मण्यवादी तारस्तु मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळ मिळत राहतं. म्हणजे जसे कर्म केले तसे आपल्याला फळ मिळतं. तसं आपण जेवढे चांगले कामं करतो अशी कितीतरी चांगले कामं होते. काय देव आपल्याला असे घर, सुंदर असे घर स्वर्गासारखे सुद्धा देतात. फक्त एवढंच आहे की आपण आपल्या देवाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. देव म्हणजे भगवंत आहे आणि भगवंत म्हणजे तुमचं घर आहे. तुमच्याच घरात तुमचा भगवंत साक्षात पिता आहे. कारण का तर गुरु हे अशी वस्तू आहे की ज्या गुरुच्या तुमचं सानिध्यात राहिल्यानंतर त्याच्या संसाराची एक चिंता सहज मिटून गेली. संत दर्शनेला पद्मनाभ जोडला तसे गुरुकृपा झाली माझं फळाली एवढी मोठी वास्तू. आणि या वास्तूमध्ये अन्नदान, नामस्मरण या ठिकाणी बसलेल्या सर्व मायमावल्या. कारण का तर आनंद संप्रदायाची जी उभारणी ज्या अत्र ऋषी अनुसया मायने केलेली आहे. अनुसया माय म्हणजे अत्र ऋषी महाराजांची भार्या होती. अत्र ऋषी महाराजांचं आणि अनुसया मातेचं लग्न झाल्यानंतर अनुसया मातेला पुत्र प्राप्ती झाली नाही. बऱ्याच वर्ष झाले तरी अनुसया माईला पुत्र प्राप्ती होत नव्हती. नेहमी अनुसया माईची असणारी चिंता तूच राहायची. अत्र ऋषी महाराज म्हणायचे चिंता करू नको, एक ना एक दिवस भगवंत साक्षात आपल्याला भेटतील असं म्हणत होतं. जे पती असणारे राहायचे अनुसया माता आणि अत्र ऋषी. आणि एवढ्या मोठ्या संप्रदायाची जी उभारणी केली ते अनुसया म्हणतात बरं काय. आणि हा जो दत्त संप्रदाय आहे या दत्त संप्रदायाची मूळ जननी म्हणजे अनुसया माय. आणि अनुसया माय जर तुम्ही साक्षात दाखवा म्हणत असाल तर तुम्ही जे समोर बसलेले आहात तेच अनुसया मायचं दुसरं प्रतीक सोडून दुसरे अनुसया माता नाही तर. आणि म्हणून अनुसया माय म्हणजे आपल्या घरातल्याच असणाऱ्या अनुसया माता एवढंच सामर्थ्य सत्यामध्ये आहे असं ते देव सांगत असतं. म्हणून अनुसया माईने जे अनुसया माईचं असं होतं महाराज की आपल्या आश्रमामध्ये जे कोणी येईल त्याला जेवढी आपल्या पतीची सेवा करत असत तेवढी सेवा त्या आधी त्याची करायची. म्हणजे सर्वत्र समान अशा पद्धतीने अनुसया माईचं जे असणार म्हणजे कुठंच असा खोटपणा नाही असं ते वावरणं. आणि त्या पद्धतीने अनुसया माई आपली तपश्चर्या करत असताना साक्षात एके दिवशी आकाशवाणी झाली की माते आता मला जन्म घ्यायचा आहे, मला अवतार घ्यायचा आहे. मला सांगा किती मोठी शक्ती आहे. म्हणजे आदी शक्ती श्री भगवती
आदि शक्ती श्री भगवती सह्याद्री पर्वती अक्षय राहे अमरावती दर्शन मात्र तृप्ती भक्ती मुक्ती आचल गती हो जय जय हो माय अनुसया. एवढी शक्ती एका अनुसया मातेमध्ये होती आणि अनुसया मातेची मूळ जननी आणि त्याच अनुसया मातेच्या तपश्चर्येमुळे आज दत्तात्रय प्रभूचं दर्शन सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज वडगुंपा यांनी वैराग्य मूर्ती महाराज ज्या संतांचं काय वर्णन करता येते आपल्याला, कारण त्या संत महात्मे जर चालत असतील तर त्यांच्या जे पायाखाली धूळ जरा जर आपण ठेवली आपली बाजूला तर ती एवढी पवित्र झालेली भूमी राहते. कारण संत चरणावर लागता संत वाचनेचे बीज जणू जायो असं संप्रदायामध्ये जे सांगतात त्याचं प्रमाण तेच प्रमाण सुद्धा आहे की ज्या ठिकाणी गुरुचे चरण लागतात तर अशा मोठ्या मोठ्या वास्तू तयार होतात. महाराज बाळगीर महाराजांच्या आशीर्वादाने एवढी मोठी वास्तू झाली आणि या वास्तूसाठी गुरु महाराजांच्या चरणाची सेवा म्हणून या ठिकाणी आमच्यासारख्या पामराला सेवा या ठिकाणी मिळालेली आहे. सद्गुरु समर्थ बाळगीर महाराजांची कृपा दर्शी आणि हा आशीर्वाद सदैव सर्व भक्तांच्या मागे राहत असतो महाराज. कारण गुरु कृपेचे सागर असतात, गुरु प्रेमाचे आगर असतात, गुरु धैर्याचे डोंगर असतात. बरं ज्या ज्यावेळी आपल्याला संकट पडेल त्या त्यावेळेस आपण गुरुचं स्मरण करायचं. ध्यान म्हणून गुरुमूर्ती, पूजा म्हणून गुरुपद. आपण ज्या गुरुच्या मुखातून मंत्र घेतलेला आहे त्या गुरुमौलींचं दर्शन आपण इतकं बसून घेऊ शकता. कारण ध्यान मूलम गुरुमूर्ती, कारण निज ध्यास निशिदिने साक्षात्कार तत्क्षणे. निश्चित म्हणजे निशिदिने ध्यासच पाहिजे तरच आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो. किंवा महिन्यातून एकदा जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला साक्षात्कार होणं शक्य नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टी करत असताना बाळगीर महाराज म्हणतात, विवेक जाणवणे सुखे संसार करा, आनंद हृदय जरा निरंतर. विवेक म्हणजे विचार करून आपण संसार करायचा आहे. भक्तो, मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही. म्हणून राजा जनार्दनाला दत्तात्रय प्रभू सांगतात, अरे जनार्दना, की या मनुष्य जन्माला आल्यानंतर की एकच असा मार्ग आहे, ते म्हणजे सुलभ राजमार्ग, त्यालाच गुरु मार्गाचा म्हणतात. आणि तोच मार्ग सूक्ष्म आहे आणि याच मार्गाने सगळेजण गेले आणि याच्याशिवाय कुणाला गती नाही. सद्गुरु नामा वाचून गती नाही नाही, त्रिज गती दैवता भक्तीची फलश्रुती अधोगती चुकेना. सद्गुरु नाम गोचर आज म्हणे ग म्हणे ते पार, चौशून्याचे परात्पर अवधूत अखंड आजवर. आपण भक्ती करण्यामध्ये काय सोपी भक्ती आहे का? साधी भक्ती नाही. मोठ्याचा मोठा देव असणारा हा भगवंत, ज्या भगवंताच्या एका रोमामध्ये अनंत परिस्थितीचं तेज आहे असा माझा असणारा भगवंत आहे. आणि मला जर त्याला पाहायचं झालं तर फक्त प्रकाश या रूपाने पाहावं लागते. म्हणून म्हणजे मला जर बोध झाला तर ते मला दिसते. प्रकाश 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 निज नाम वंदे, यत शक्ति तुल्य मिते सदा. लयोत्पत्ति तो कार्यात्मक होताय चिद प्रकाश तम करता. म्हणून ते नाम वंदे बहुत रूपदायी, तया सारखे तुझे काहीच नाही. ते प्रलय कार्य नसेचे काही, नमो देव वंदे स्वयं प्रकाशवंत. आता भगवंत कसं आहे? प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे ते प्रकाश. देव म्हणजे दुसरा कोणी नाही. ज्ञानानच देवाला ओळखता येते आणि ज्ञानच म्हणजे देव होय. कारण
तुकोबराया जसे म्हणतात, देव पहावया गेलो देव होऊन राहिलो. तसं आपण गुरुला शरण गेल्यानंतर शरण आल्यावर मरणा चिंतू नको दयाळा, तुम्हीच माय बाप आता शिन लोक नवाळा. आता कोणा कधी तोंड वाचू सांगा दयाळा, तुम्हीच माय बापा उद्या कणवा. आहे की नाही? मग आता कोणाला शरण जायचं? गुरु महाराजांना शरण जायचं. कारण गुरु हा संत पुढचा राजा आहे. गुरु पासून संत होती, पण संतापासून गुरु नाही. गुरु ही खूप खूप मोठी ही पदवी आहे. कारण गुरु हा दोन शब्दाचा अर्थ केला तर एकाच अर्थाचा शब्द पहा. पहिला शब्द आहे, एक पहिला म्हणजे गुरु हा अक्षर आहे. हे दोन अक्षर जे असणारे गुरु हे या अनक्ष म्हणजे अखंड पोकळीमध्ये ध्वनिकार असताना त्याच्यामध्ये हे दोन शब्द नादाकार करत होते. नादाकार करत होते म्हणजे घुमत होते, आवाज येत होता. एखादा प्रलय येतो काय, एखादा गप्प होतो काय, एखादी मोठी आपद येणारी आहे काय, असे चित्र विचित्र आवाज अशा पद्धतीने जे असणारे प्रलय होत असतात. आणि या मोठ्या मोठ्या प्रलयामध्ये देव जण जातात. आणि याच प्रलयामध्ये तरुण जाण्यासाठी एकच अशी नौका आहे, ती म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाची नौका आहे. देव सांगतात नामस्मरणाची नौका आहे, पण त्याला एक मात्र महत्वाची गोष्ट आहे की त्याला आचरणाची गरज आहे. आचरण जर शुद्ध असेल, जर माझं नामस्मरण करत असत, जो माझ्या भजने लागला तो पुरुष अति मान्य झाला. शास्त्र पुराण वर्णिते तयाला माझा भक्त म्हणून या. माझं ज्याला भजन करेल अंतःकरणातून, शुद्ध अंतःकरणातून तो सगळ्याला मान्य होईल. इथं सुद्धा या लोकांमध्ये पण परलोक सुद्धा आहे बरं काय. असं आपण समजणे कुठं काही नाही म्हणून नाही, असं कुठंच काही नाही. सगळंच आहे जे आपले शास्त्र सांगतात, त्या शास्त्रामध्ये सगळंच आहे. आताच तुम्हाला सुद्धा पुरावा देतो मी परिषदांत ग्रंथाचा की आता परज्ञानामध्ये सांगते की बाबा आपल्या पृथ्वीपासून चंद्र किती आहे, 3,84,400 किलोमीटर आहे. एवढी त्याची लांबी सांगते आता. पण हा परिषदांत नावाचा ग्रंथ काय सांगते, उत्तर भागे दुरंगत्वा. त्याची भाषा कशी आहे बघा, उत्तर भागे दुरंगत्वा म्हणजे इकडं उत्तर भागाला खूप खूप अंतरावर त्याची संख्या दिली आणि त्याच्या पुढे 000 एवढ्या किलोमीटर अमुक नावाचा जो आहे शास्त्रामध्ये म्हणून माहिती आहे तुम्हाला, परिषदांचं नाव त्यांच्या बर काय. आणि तिथं कोणते देवता राज्य करते, काय करते, सगळं त्याचा इतिहास दिला शास्त्रामध्ये. काही काही ग्रह असे आहेत की आपण काही नाही या पृथ्वीवर आपल्या, काही काही असे आपल्या पृथ्वी सोडल्यानंतर दुसरे ग्रह आहेत अलग लक्षामध्ये काही जणांना त्या ग्रहावर नुसत्या हिऱ्यांचाच पाऊस पडते. आपल्या म्हणजे हे पाऊस पडते की नाही पाण्याचा, असे काय ग्रह हिऱ्यांचा पाऊस पडतो. काही काही असे ब्रह्मांड आहेत की ज्या ब्रह्मांडावर आपल्यासारखेच लोक राहतात, पण त्यांचे घर सोन्या चांदीचे आहेत. आपले घरी इटा मातीचे आहेत. त्यांच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जसं आपण सोलरची लाईट तयार करतो तसं काही नाही, सगळे ऑटोमॅटिक लाईटच लाईट आहे. इकडून तिकडून एकदा चार्जिंग पण चालली ते हातात करोड वर्ष सगळी घटना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये हे दोन नादाकार करत असताना एक अक्षर प्रसरण पावलं. अक्षर होते ते अक्षरले तेथून विश्व उभारले.
परब्रह्म आकारिले ते तुने विश्व उभारिले अवघ्या अध्यात्मी. है की नाही? तिथूनच मग हे सगळ्या विश्वाची निर्मिती झाली आहे. पहिल्या अक्षरापासून गुरुच्या एकाक्षर गुप्ताचे तेरी इच्छेचे परब्रह्म वाचे आचे भाचे कदा न नाचे महाशून्या वेगळा नाचे म्हणलं की जन्म मनामध्ये आला. आणि सर्वांमध्ये व्यथा मोठी म्हणजे जन्म मरणाची व्यथा बापूजीचे चुकवे दत्ता. है की नाही? सर्वात मोठी व्यथा म्हणजे आणि सर्वांमध्ये मोठी व्यथा म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मावर मराठी मोठी व्यथा आहे. आणि हे कोणालाही चुकणार नाही. पण जोवर आपण या मनुष्य देहामध्ये आहोत तोपर्यंत तरी भगवंताचं नामचिंतन करावं. आनंद नाम गाता संसार करावे ब्रह्मरूप पाहावे सकळाचे. अवश्य मारा संत महात्मे कधी म्हणले नाही कोणी संसार सोडून संन्यासी तो खूप अवघड आहे संन्यास. पण सद्गुरू बाळगीर महाराजांचं कसं वैराग्य होतं, कडकडीत वैराग्य महाराज. महाराजांना काही भाडपीठ नव्हती. बाळगीर महाराज श्रीमंत सेठ गरीब सेठ त्यांची कृपा घरची झाली. आजही त्या भक्तांना काही कमी नाही महाराज. खूप खूप महाराजांची कृपा घरच्या महाराजांच्या कृपेने आज आमच्यासारखे सुद्धा काम आम्हाला सुद्धा त्यांच्या नुसत्या आशीर्वादानं एवढं काही त्यांनी तयार करून ठेवलं, एवढं काही मोठं धन तयार केलं की हे सर्व गुरुचा वर्ग म्हणजे शिष्य वर्ग असते. गुरुचा वर्ग म्हणजे शिष्य वर्ग. आता गुरुची बँक मध्ये शिष्य असतातच. ज्यावेळेस आपण गुरुकडून मंत्र घेतात 18 अक्षरी बीज मंत्र. 18 अक्षरी बीज मंत्र हे 18 दोष काढण्यासाठी आपल्यामध्ये जे 18 दोष आळस निद्रा भय चिंता अंगमोडी जांभळी शिंक दोष अंगमोडी जर आली कसले प्रवचन होते आणि कसली बी काही उठ म्हणजे तर आणि त्या माणसाला हे सगळे दोष काढण्यासाठी या 18 बीज मंत्राचा वापर आपल्याला करावा लागतो. काही भक्तांनी गुरु महाराजांनी गुरु भक्तांनी खूप केले आणि खरंच त्यांचे सुद्धा आज एवढे नामस्मरण करतात. आज गुरु भक्त ते फक्त त्याला नामाची आवड आहे. आणि ज्या ज्या गुरु भक्तांनी या मंत्राचा त्याग केला त्या त्या गुरु भक्ताचे 18 दोष द्यायचे होतात. आणि त्या 18 दोषाचा मोबदला म्हणून आपण आता आपल्या गुरुला काय करत द्यायचं बरं काय. म्हणून त्यासाठी जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता गुरु महाराजाला द्यायचं. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, जसं तुकोबर आहे काय म्हणतात, संत महात्मे घरी आले आणि आमच्या घरी तर काही नाही. आणि इकडं म्हणतात साधू संत येते घरात होती दिवाळी रचना. खरंच जगद्गुरु तुकोबर आहे त्या घरी काही नव्हतं. बरं काय उदार असत करण्याचे संत महात्मा. तुकोबर आहे म्हणजे खरोखरच एक महान संत होऊन विश्वविख्यात आहेत महाराज. आज त्यांचे 4000 अभंग आज आपल्या डोळ्यासमोर आहेत. अगदी खणखणीत असे त्यांचे अभंग आहेत. असे जगद्गुरु तुकोबर आहे असणारे ते सुद्धा म्हणतात, सद्गुरु वाचुने सापडे ना सोय जरा वेचे पाय आधी आधी. आता जास्त काही सांगणार सगळे जर सांगतात. अजून सांगू का तुम्हाला रामायणामधला 25वा अध्याय सुंदरकांडातले 43 प्रमाण अजय बघत होते.
पाहुनिया स्वरूप प्राप्ती मी म्हणाले लक्षात ठेव. पाहुनिया स्वरूप प्राप्ती अखंड जयाचे सद्गुरु भक्ती त्याची देव वर्णिती कृती शिवादी वंदिती श्रेष्ठ. आता कोण्या शास्त्रामध्ये नाही म्हणून बापूजी पाडिते वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन आनंद मूळ जाण सर्वत्राचे. सगळे शास्त्राचा पुरावा घेऊनच सगळं काय केलेलं आहे. आणि असं म्हणताच येईना मला पुरावा असल्याशिवाय काय बोलताच येईना. त्याचं सगळे पुरावे आपल्या गुरु महाराजांनी देऊन गेलेले. आता काळजी महाराज त्या संत महात्म्यांनी एवढं कडकडीत वैराग्य करणं का सोपं आहे. म्हणजे गुरु काय उगाच सोपं आहे की नाही. गुरु करावायचा कोण जो दाविले निर्गुण कोण ज्याची कळे ज्ञानाज्ञान प्रकट चारी पदार्थ देव कोण असे गुरु असतात महाराज. ते खरोखरच माझे महाराज होते. त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन या दत्त संप्रदायाचे गुरुभक्त आणि त्या ठिकाणी गुरुभक्तीचा मार्ग दाखवून प्रत्येक गावामध्ये त्यांचं जे आहे मेहनत स्वतः गोष्टी नाहीत महाराज. सगळ्या गोष्टी करणं आणि नामस्मरण करायची 2 टाइम 3 टाइम त्यांचे जे होते आंघोळीचे 2 टाइम आंघोळ करायचे 12 महिने पाऊस पडो पाणी पडो असे गुरु महाराज कडकडीत वैराग्य असं कडकडीत वैराग्य